नमस्कार मित्रांनो, एका अशा शब्दाला आज आपण बघणार आहोत की ज्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने वाचन करू शकतो आणि बोलू शकतो. तो शब्द आहे लुक. म्हणजे एक साधारण शब्द आहे लुक, जो अतिशय सहजपणे आपण कुठेही बघत असतो. पण त्याच्या एवढ्या शेड्स आहेत, म्हणजे यापेक्षाही खूप जास्त शेड्स आहेत, पण किमान एवढ्या शेड्स तरी आपल्याला माहित असायला हव्यात. म्हणजे एका लुकचा अर्थ काय होतोय? लुक म्हणजे जनरली तुमच्या डोक्यात येत असेल लुक म्हणजे बघणे, पण आपण इथे लुक म्हणजे दिसणे असं म्हणून घेऊ. काय करायचं त्याला? दिसणे. लुकचा अर्थ कसा घ्यायचा आपल्याला? दिसणे. मग याचा वाक्यात उपयोग करून बघू. जनरली आपण कसं म्हणतो, यू आर लुकिंग हँडसम टुडे, यू आर लुकिंग ब्युटिफुल. यू आर लुकिंग इज अ रॉंग सेंटेन्स ऍक्च्युअली, कारण की लुकला आयएनजी लागत नाही. दिसणे असा जो लुकचा अर्थ आहे, तर ह्या दिसणे ह्या अर्थाला आयएनजी लागत नाही. मग आपण कसं म्हटलं पाहिजे? यू लुक ब्युटिफुल, शी लुक्स ब्युटिफुल, यू लुक वेट टुडे, यू लुक डेस्परेट, यू लुक क्वाइट वरीड. नो, आपण अशा प्रकारची वाक्य ह्या पहिल्या लुकला घेऊन म्हणू शकतो. म्हणजे दिसणे, अपिअरन्स साठी तो वापरला जातो. कशासाठी वापरला जातो? अपिअरन्स, दृश्यमान स्वरूपामध्ये जी गोष्ट दिसते, जो माणूस दिसतो, जी व्यक्ती दिसते, त्यासाठी आपण कसं म्हणतो? यू लुक वरीड. तू थोडा चिंताग्रस्त दिसत आहे. चिंताग्रस्त दिसत आहे, नॉट बघत आहे. ओके. आणि दुसऱ्या लुकचा अर्थ काय होतो? बघणे. आणि याचा अतिशय सोपा वाक्यात उपयोग आपण कसा करू? लुक ऍट मी, जे तिसरं घेतलंय आपण. लुक ऍट मी म्हणायचं, म्हणजे माझ्याकडे बघ. लुक आपण म्हणतो लुक, बघा. जनरली बोलत असताना आपण काय म्हणतो? लुक, आय हॅव समथिंग टू से, माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे. लुक, लुक, डोंट इंटरफिअर इन माय पर्सनल मॅटर्स. लुक, डोंट इरिटेट मी. नो, म्हणजे आपण बघा. सो बघ या एका अर्थाने इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण लुकचा वापर करतो. लगेच आपण तिसरं बघू, लुक ऍट. लुक ऍट म्हणजे चहाकडे बघणे. चहाकडे नाही, चहा ही वेगळी गोष्ट आहे. चहाकडे बघणे म्हणजे लुक ऍट टी, लुक ऍट मी, लुक ऍट दॅट बुक. कशाकडे तरी बघणे, या अनुषंगाने आपण लुकचा वापर करत असतो. आता महत्वाचे 4 आणखी अर्थ आहेत. लुक इन म्हणजे काय? तुमच्यापैकी कुणी पण मला नाही लगेच सांगू शकणार आहोत. म्हणजे आपण वाचतो, आपल्याला वाटतं लुक इन. या फ्रेझल वर्बचा काय अर्थ होतो? जी व्हर्बल फ्रेज आहे तिचा काय अर्थ होतो? तर लुक इनचा अर्थ होतो टू विजिट फॉर अ शॉर्ट टाइम, टू विजिट अ पर्सन फॉर अ शॉर्ट टाइम. म्हणजे थोड्या वेळासाठी एखाद्या व्यक्तीला भेट देणे. नो, लुक इन. आय लुक्ड इन म्हणजे मी त्याला भेट दिली. आय लुक्ड हिम इन म्हणजे मी त्याला भेट दिली थोड्या वेळासाठी. फॉर अ शॉर्ट टाइम, टू विजिट अ पर्सन फॉर अ शॉर्ट टाइम, दॅट इज व्हॉट वी कॉल इट लुक इन. नो, अँड देन वी हॅव दिस लुकअप. हा लुकअप आपला प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आता आहे. म्हणजे एखादा शब्द, तुम्ही एखादी पीडीएफ फाईल वाचत असतात, त्या पीडीएफ फाईल वाचत असताना काय होतं माहितीये का? एखादा शब्द तुम्ही आणतो, त्याला तुम्ही क्लिक केलं त्या शब्दाला की तुमचा एक बार ओपन होतो, आणि त्या बार ओपन झालेल्या बार मध्ये काय असतं माहितीये का? अनेक गोष्टी असतात. म्हणजे इथे हायलाइट असतं, इथे कॉपी असतं, इथे आणखी काहीतरी असतं, आणि एका ठिकाणी असतं लुकअप. काय असतं? लुकअप असा शब्द असतो. लुकअप असं म्हटलं, त्याला तुम्ही क्लिक केलं की या शब्दाचा अर्थ तुम्हाला तिथे बघायला मिळतो. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय? नजर वर करणे असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. परंतु इथे तुम्हाला काय आहे की हा शब्द तिथे पटपट तुम्ही ते स्क्रोल करून बघू शकतात. इमिजिएटली आफ्टर प्रेसिंग दॅट वर्ड, क्लिकिंग दॅट वर्ड, अँड देन क्लिकिंग हिअर, यू कॅन इझिली गेट द मिनिंग ऑफ दॅट वर्ड. म्हणजे तुम्ही पटकन नजर वर करता, ते बघून घेतात आणि परत तुमच्या पीडीएफ फाईल वरती येतात. त्याला आपण काय म्हणतो? लुकअप. लुकअप. आय नो, आय लुक्ड अप द वर्ड by using mobile. I looked up
द मिनिंग ऑफ द वर्ड बाय युझिंग मोबाईल ॲज सच. ओके. आणि मग आपला आहे लुक इन टू. लुक इन टू म्हणजे एखादी प्रॉब्लेम किंवा एखादी सिच्युएशन त्यामध्ये शोध बघणे, नो म्हणजे प्रोब करणे. लुक इन टू द मॅटर म्हणजे त्या मॅटरमध्ये बघणे, त्या सिच्युएशनला बघणे, तिला प्रोब करणे. त्यासाठी आपण काय म्हणतो, लुक इन टू. आणि शेवटचा आपला आहे लुक फॉर. आय एम लुकिंग फॉर सम गुड बुक्स चा शोध घेणे. शोध घेण्यासाठी सर्च असं त्याला आपण म्हणू शकतो. सर्च साठी आपण काय वापरतो, लुक फॉर असा शब्द वापरतो. एखाद्या गोष्टीमध्ये दखल देणे, त्याची दखल घेणे, याच्यासाठी आपण लुक इन टू वापरतो. एखाद्या शब्दाचा अर्थ माहिती करून घ्यायचा असेल तर आपण लुकअप चा वापर करतो. एखाद्या व्यक्तीला थोड्या वेळासाठी भेटायचं असेल तर आपण लुक इन चा वापर करतो. आपण एखाद्याकडे बघायचं असेल तर लुक ऍट चा वापर करून एखाद्याला आज्ञा देऊ शकतो. लुक, बघा, लुक, बघा, फक्त एवढीच जर आज्ञा करायची असेल तर आपण लुक असं म्हणतो. आणि दिसणे या संदर्भात जर आपल्याला लुक वापरायचा असेल तर आपण त्याला आयएनजी न वापरता ह्या गोष्टी वापरत असतो. इज दॅट क्लिअर? सो आय विश की तुम्हाला ह्या 7 प्रकारचे जे लुक आहेत आणि त्यापासून निर्माण झालेल्या ज्या फ्रेझल वर्ब्स आहेत, ज्या फ्रेजेस आहेत, त्यामधून चांगलं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. सो जर तुम्हाला जरूर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तुम्ही जर नवीन असाल आमच्या चॅनलला तर जरूर बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून न्यू व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकतील आणि तुमचा अभ्यासाचा सिलसिला असाच जारी राहू शकेल. थँक्यू व्हेरी मच.